रेश्मा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। वीरशैव कक्कय्या ज्येष्ठ नागरिक समिती ही गेल्या 10 वर्षापासून सोलापूर शहरात कार्यरत आहे। याची स्थापना निवृत्त पोलीस कर्मचारी धोंडीबा नारायणकर यांनी केली। सध्या या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक व साहित्यिक तथा भारतीय रेल्वेचे निवृत्त अधिकारी तिप्पण्णा इंगळे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यभार पाहत आहेत। इंगळे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक कामे ज्येष्ठ नागरिकांकरिता केली। गेली 2 वर्ष कोविड-19 या प्रादुर्भावामुळे कोणतेही सण अथवा कार्यक्रम करता आले नाहीत। यामुळे यंदाच्या वर्षी 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भवानीपेठ ढोरगल्ली येथील वीरशैव कक्कय्या समाज कार्यालय येथे वीरशैव कक्कय्या समाजाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते संत वीरशैव कक्कय्या महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त रेल्वे अधिकारी तिप्पण्णा इंगळे हे होते। यावेळी निवृत्त शासकीय अधिकारी ब्रह्मानंद धडके, उद्योजक रामचंद्र कटकधोंड, समाधान होळकर, तुकाराम कोकणे, उद्योजक रायबा खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उद्योजक मुन्ना कटकधोंड यांनी केलं, तर प्रास्ताविक निवृत्त सोलापूर महानगरपालिका अधिकारी अशोक सदाफुले यांनी केले। उत्तम मार्गाने आपण यामध्ये पास आउट झालेले विद्यार्थी बोलवलेले आहेत। समाजात प्रथम आलेले 6 विद्यार्थी त्यांचा सत्कार सोहळा आणि इतर 70% जास्त किंवा त्याच्या घरचे जरी आले असतील तर ते सुद्धा आपण नावं आपण कन्फर्म केलं। त्यांचा आज आपण इथं माननीय सुधीरजींच्या हस्ते आपण कार्यक्रम घेत आहोत। यापूर्वी वीरशैव कक्कय्या ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये हा सुद्धा सत्कार सोहळा सुद्धा यापूर्वी 2020 साली आयोजित केला होता आणि तो यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे। त्यावेळी कोरोनाचं नेमकं सुरुवात झाली, आपण नावं डिक्लेअर केलं सगळं झालं आणि कोरोना सुरुवात झाली नंतर, त्यामुळं घरगुती स्वरूपात तो कार्यक्रम पार पाडण्याचा माननीय अध्यक्षांच्या घरासमोर। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष धोंडीबा नारायणकर, ब्रह्मानंद धडके, बाबूराव इंगळे सर यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आता सध्याला जी गरज समाजाला की जास्तीत जास्त काय सांगितलं होतं की वाचा तरच वाचा। जर तुम्ही आज त्या गोष्टी वाचल्या आणि समाजासमोर जर तुमचा आदर्श ठेवला, आम्ही सिनियर नेहमी सांगतो आपण जेव्हा आपला आदर्श पुढे जाण्याची इच्छा असेल आपल्या समाजातील मुलांना आणि मुलींना, मुलगा मुलांवर मी भेद करत नाही, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मुली समान आहेत आणि आपल्या सगळ्या समाजाकडून हे झालं मुलगा आज शासनामध्ये आपल्याला जाणवतंय की मुलांपेक्षा मुलींचं पर्सेंटेज वाढत चालले, त्यांना चांगले मार्क मिळत आहेत, त्यांचं चांगलं उत्कर्ष होत आहे, हे सगळ्यात आनंदाची बाब आहे आणि आपल्या समाजासाठी करतो। आज आपण कुठल्याही बाबतीत गेलो की आपल्याला जाणवतं मुलगा मुलगी हा नुसता संदर्भ न ठेवता आपण त्यांचा उत्कर्ष करतो। आज मुलांना मला काही गोष्टी सांगतात, थोडक्या वाटी बाबा हे काही काहीतरी सांगतात, पण तुम्ही त्याचा अनुभव घ्या। कारण आज मी पुस्तकाचं का बोलत आहे की आपल्याला जितकं आज वाचता येईल। कोकणे साहेब यांची सुद्धा उपस्थिती होती आणि त्याचप्रमाणे एक विलोकाला म्हणून आपण 2017ला एक टूर काढली होती। त्या टूरमध्ये रामलिंग, कुंडलगिरी, कपिलदरा यामध्ये विथ फॅमिली संपूर्ण आपला समाज आला होता आणि त्या ठिकाणी चर्चेकरचे 2 ट्रॅव्हल्स आपण घेऊन गेले होते। त्या ठिकाणी एवढा आनंद लुटलेला आहे आपल्या समाज बांधवांनी। कार्यकर्ते पूर्ण आयुष्य सर्वांसाठी घालवते आणि त्या पुढचा काळ त्याचा थोडासा पाठलाग असतो आणि तसं घडत असलेलं हे जगातल्या अनेक तज्ञांनी विचारात घेतलं आणि जे वयस्कर आहेत ज्यावेळेस नोकरी करतात त्यावेळेस सगळं त्यांच्याकडे सर्वजण चालतात चांगलं असेल, पण निकाल झाल्यानंतर नोकरीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनुभव वाईट आलेले असतात आणि या वाईट अनुभवामुळं शासनाने एक अशा पद्धतीची एक योजना कल्पना मांडली आणि ती आपल्यापुढे 20 फेब्रुवारी 1965 साली पहिल्या प्रथम या अशा अनाथ आणि ज्येष्ठ लोकांसाठी वृद्धाश्रम सुरुवात केली।
आज महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनता आहे, त्यामध्ये 1 कोटी आपले आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे. या जागतिक दिनांदिवशी आपल्याला भारतामधल्या 10 कोटी वयस्कर लोकांची संख्या दिलेली आहे आणि जगामध्ये 90 कोटी वयस्कर लोक आहेत. तसे आपल्या भारतात 550 वृद्धाश्रम आहेत. हे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण काय बनलं असावं तर त्यांच्या ह्या सगळ्या अवस्था वाईट होत चाललेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्याकडे दुर्लक्ष होत चाललं. त्यांनी आयुष्यभर कष्ट करायचं, मुलांना मोठं करायचं आणि हे धावपळी त्यांच्याकडे स्वतःच्याकडे पाहता येत नाही. स्वतःकडे पाहत नाही, फक्त मुलं घर दार गाडी बंगला याकडे लागलेले आहे. घर गाडी बंगला हे सर्व आपल्याला मिळाले कधी 1950 ला. जेव्हा एक समाज उन्नती करतो तेव्हा जाऊन एक राज्य उन्नती करते. राज्य उन्नती करतो तेव्हा जाऊन पूर्ण देश उन्नती करतो, असे कुमारी वैभवी अशोक सोनवणे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. And mother, as my father Ashok Kisan Sonone is currently serving the country as a border soldier in BSF. Once again, thank you very much. I am eternally grateful to the Vaishyav Kekaya Samaj Jyesht Nagrik Samiti for felicitating me. At last, I want to state a few lines in Marathi that जेव्हा एक समाज उन्नती करतो तेव्हा जाऊन एक राज्य उन्नती करतो आणि जेव्हा जाऊन एक राज्य उन्नती करतो तेव्हा जाऊन पूर्ण देश उन्नती करतो. धन्यवाद. आपण स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्याच समाजातील मेजर अशोक किसन सोनवणे यांची कन्या 92% गुण मिळवते, हे आपल्याला अभिमानाचे आहे. वडील बॉर्डरवर देशाचे संरक्षण करीत असताना त्यांच्या सौभाग्यवती सोनवणे यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. आज त्यांचा गुणगौरव होत आहे, असे खरटमल यांनी यावेळी बोलताना म्हणाले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की आपल्या समाजातील मुलं व मुली उच्च शिक्षित आहेत, साता समुद्रापलीकडे जाऊन आपले भविष्य आजमावत आहेत व आपल्या समाजाचे नाव लौकिक करत आहेत. याप्रमाणे आपणही उच्च शिक्षण घेऊन आपले आई वडील व आपले नाव मोठे करा, असे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी यावेळी बोलताना म्हणाले. घराचं काम करतो, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते हे अजूनही माझ्याजवळ असतात. आता खरी गोष्ट सांगायची म्हणजे तिप्पणाची, तुम्ही परवा माझ्या ऑफिसला आला होता, मी ऑफिसमध्ये नव्हतो आणि मला शिंदेसाहेबांच्या कार्यक्रमात जायचं होतं. मुंबईला आमदार सुभाष चव्हाणांचा 75वा वाढदिवस होता. साहेब आणि मी त्या कार्यक्रमाला प्रमुख होतो, दादरला पैनूरला. तेव्हा मी तुम्हाला भेटू शकलो नाही आणि तिथून मी डायरेक्ट बेंगलोरला गेलो. म्हणून मला तुमची पहिली माफी मागायची. तुम्ही सगळे माझ्या ऑफिसला आला, मी तुम्हाला चहा पाजू शकलो नाही किंवा भेटू शकलो नाही, तर मी माफी मागतोय. परत एकदा आपण भेटू. रायबा खडमत आहे, लाडका कार्यकर्ता आहे. काही गोष्टी घरगुती असतात, तिथं आम्हाला सामावून राहावं लागतंय. राजकारण हे नाजूक असतं, म्हणून मी थोडंसं साईडला आलो. मात्र माझे संबंध अजूनही शिंदेसाहेबांच्या बरोबर जसे होते तसेच आहेत, हे मी जाहीरपणे सांगत असतो. ते माझे नेते आहेत. मी शरद पवार साहेबांच्या समोर सांगितलं की सुशीलकुमार शिंदे हे माझे नेते आहेत, मी पार्टीवर तुमच्याकडे काम करणार आहे, मात्र माझं सगळं मन धन तिथं असतं सांगितलं. त्यामुळं माझे नेते शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आपण सगळे शिंदेसाहेबांचे चाहते आहोत. आणि मी जेव्हा जेव्हा मला चांगलं आठवतं की शिंदेसाहेबांनी आपल्या समाजाचा एक मेळावा घ्यायला सांगितला ज्यावेळेला, त्यावेळेस सर्वे करण्यासाठी सर तुम्हाला सांगतो, इथं MD शिंदे होते या हॉलमध्ये. हे अजून बांधायचं होतं बरंच. MD शिंदे असतील, आमचे दुसरे शिंदे पण असतील वाटते ते मल्कार्जुन शिंदे, आणि आमच्या सोमनाथचे वडील ते, आणि सोनकोडे TC, आणि जोगदनकर आणि शिवाजी इंगळे गुरुजी, ही मंडळी त्यावेळेला सर्वे करायला फिरायची. नारायणकर साहेब सर्वे करायचे त्यावेळेस सर्वे, आणि तो सर्वे करायला आज अक्कलकोटच्या विद्यार्थी इथं आल्या, मोहोळचे सोनवण्याकडनं आले. ही सगळी मंडळी त्यावेळेला भेटायची आम्हाला, आणि सर्वे करायला शिंदेसाहेबांना सांगितलं होतं. तेव्हा आम्ही आपल्या इथे आता जे सध्या गांधी मोटर्स आहे तिथं आपण समाजाचा एक मोठा मेळावा घेतला होता. त्यावेळेस शिंदेसाहेब स्वतः आले होते. सांगायचा उद्देश एवढंच आहे
की आपल्या समाजात काम करणारी माणसं भरपूर आहेत, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जिथं जिथं म्हणून त्यांना काय मदत करते आपण केलं पाहिजे. मी थोडा साईडला राहून का काम करतो की ज्यांना आपल्याला करायचं त्यांना मदत केली गेली पाहिजे. आम्ही आता फार केलं. आता मला विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं आहे, यू गाईज आर अचीव मोर दॅन 90% मार्क्स. इज इट ट्रू? बरोबर आहे ना? 98, 92 बेबीने 90% 92 घेतले ना. माझे बाबा आमच्या वडील आम्हाला 40 मार्क झाले ना, आम्ही वडिलांना पेशे देशील मारून जायचं. आम्हाला शिक्षण घेताना फार मोठ्या अडचणी आल्या. आमचे आई वडील हाताला मिळेल ते काम करायचे. त्यामध्ये आपला हा व्यवसाय, या व्यवसायामध्ये जेमतेम काम करून दुसऱ्याच्या शेतात राबून आम्हाला शिक्षण द्यायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता आपल्याकडे सर्व आहे. आपण शिक्षणाकडे लक्ष देऊन समाज उन्नती करावी, असे ज्येष्ठ लेखक तिप्पण्णा इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त केले. समाजात वेगवेगळ्या ठिकाणचे जे आम्ही प्रसंग भोगलेले आहेत, जे आम्ही अनुभव घेतलेले आहेत, ते अनुभव तुम्हाला उपयोगी पडतील. कदाचित आम्ही जी जातीयता भोगली ती तुम्हाला आता तुमच्या नशिबाला नाही आहे. आम्ही जे आर्थिक परिस्थितीचे चटके भोगले तेवढी आर्थिक परिस्थिती वाईट तेवढी तुम्हाला नाही आहे. परंतु तुमच्या समोर असलेले प्रश्न फार वेगळे आहेत. आम्हाला कमीत कमी सरकारतर्फे रिझर्वेशन आहे किंवा गरीबाचा विद्यार्थी आहे म्हणून थोडी दया दाखवत होते. आजच्या विद्यार्थ्याला ही तुम्हाला काहीही सवलत मिळणार नाही. कुठलीही तुम्हाला जातीयतेच्या नावावर कुठलाही फायदा मिळणार नाही. तुम्हाला तुमचं कष्ट तुम्हाला स्वतःच करावं लागणार आहे. तुम्हाला स्वतःच सगळं, आणि जे काही कमवायचं आहे, जे काही तुम्हाला तुमची प्रतिभा निर्माण करायची आहे, त्या प्रतिमेसाठी तुमच्याकडे पॅरामीटर आहे, हे तुमचे मार्क. आज 10वी 12वी मिळणारे मार्क हेच तुमचं पुढचं आयुष्य घडवणार आहे. निश्चितच आहे की ह्या आयुष्यानुसार तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या वाटा निवडू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं करिअर करू शकता. आणि ह्याच्यातून आता ज्या मुलीनं सांगितले की समाजातला एक व्यक्ती म्हणजे समाज सुधारला तर देश सुधारतो. मी त्याच्याही पुढे सांगेल, समाज कधी सुधारत? प्रत्येक घरातला एक व्यक्ती, प्रत्येक समाजातला एक व्यक्ती सुधारला तर ते घर सुधरल. आणि असे सुधारलेले घर एकत्र आलं तर समाज सुधरल. समाज सुधारण्यासाठी आपण आपलं कर्तव्य करायला पाहिजे. आपण पालकांनी मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांनी सगळ्यात मोठं काम केलं पाहिजे. आमच्या वेळेस व्यसनाधीनता किंवा वेळ घालवण्याचे मोबाईल जेवढं तुम्हाला आज ज्ञानाचं भंडार आहे तेवढंच ते तुम्हाला तुमचा वेळ खाणार आहे, तेवढेच तुम्हाला नको ते मार्ग दाखवणार आहे. तर मोबाईलमधून आपल्याला काय घ्यायचं, राजहंस प्राणी जसं, राजहंस पक्षी जसं फक्त दूध आणि पाणी मिक्स केलं तर फक्त दूध पितो, पाणी पित नाही, तसं त्या दुधाच्या पाण्यामध्ये मोबाईलमध्ये तुमचं दुधाचं पाणी आहे. त्याच्यात फक्त तुम्ही दूध प्या, पाणी पिऊ नका. नाहीतर मोबाईलमध्ये विषारी पाणी तुम्हाला कुठेही नाही. एक तर तुमच्या ह्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळेचं फार महत्त्व आहे. आणि मोबाईलच्या नादा लागला की तुमचा वेळ सगळा सत्यानाश होतो. तर तुम्ही मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापरा. या कार्यक्रमाप्रसंगी संजय दोगदंडकर, सूर्यकांत कटके, विजय सोनवणे, चंद्रकांत शिंदे, आबाजी शिंदे, गौरीशंकर सोनवणे, मारुती जोगदंडकर, अंबादास इंगळे, सुनील होटकर, विजय कटके, मल्लिकार्जुन शिंदे, निवृत्त शिक्षिका रतन सोनवणे, ट्रस्ट महेश सोनवणे, शिवकुमार शिंदे, रवींद्र शिंदे, प्रवीण होटकर सर, अशोक सोनवणे, किसन सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक होटकर, सरफराज कटकदोंड आदी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण अवसरे यांनी मानले.